नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे सायलीने मधुभाऊंवरचा जो हार चोरण्याचा आरोप असतो तो खोटा ठरवलेला असतो आणि प्रिया तोंडावरती पडलेली असते। त्यानंतर आता अर्जुन कशा प्रकारे कोर्टात हे सिद्ध करतो की खरं तर प्रियाने जी साक्ष दिली आहे ती खोटी आहे आणि त्यामुळे आता प्रियाला अटक झाली पाहिजे। आता प्रियाला अटक होणार, त्यानंतर सुभेदार कुटुंबीय अर्जुन आणि सायली बरोबर कसे वागणार, काय घडणार आणि प्रिया शेवटी तरी सगळं खरं कबूल करणार का, हे सगळंच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणजेच एकंदरीत पाहता हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण विदाऊट स्किप करता नक्की पहा। त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। तर मित्रांनो, आता सुरुवात करू आपल्या महत्त्वाच्या आणि आजच्या लेटेस्ट व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण पाहिलं होतं की इकडे आता हळूहळू अर्जुन आणि सायलीचं सगळं छान झालेलं आहे। सायली बाबांनी तिला हक्काने पूर्णाईसाठी काढा बनवायला लावला म्हणून खूप खुश आहे। त्यानंतर अर्जुनही आता खुश आहे, त्यांचं सगळं चांगलं सुरू आहे। पण आता सगळं चांगलं सुरू असताना जर मिठाचा खडा घातला नाही तर प्रियाला थोडीच बरं वाटणार आहे। मग आता मधुभाऊंना, सायलीला आणि अर्जुनला तिघांनाही आश्रमात जाता येऊ नये, त्यांना काही पुरावे सापडू नये म्हणून आता मुद्दामून प्रिया ही स्वतःचा नेकलेस चोरल्याचा आळ हा मधुभाऊंवरती टाकते, जेणेकरून त्यांना तिघांनाही आश्रमात जाताच येऊ नये आणि मग अर्जुनला कोर्टात काही सिद्ध करता येऊ नये। आता ठरल्याप्रमाणे प्रिया अगदी सगळं घडवून आणते सुद्धा आणि सगळ्यांच्या खोल्याही तपासल्या जातात। पण आता मात्र मधुभाऊंचं आउट हाऊस जेव्हा चेक केलं जातं तेव्हा तिथे त्यांना तो नेकलेस सापडतो। आता नेकलेस मधुभाऊंकडे सापडल्यामुळे घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो। तर आता मात्र इकडे मधुभाऊंवरती अश्विन, प्रिया हे सगळेच खूप चिडलेले असतात। तर आता मात्र सायली आणि अर्जुन हे अगदी शिताफीने मधुभाऊंची बाजू सगळ्यांच्या समोर मांडतात आणि सायली ही आता तिने जो व्हिडिओ बनवलेला असतो तो दाखवते आणि मग आता ती सगळ्यांनाच म्हणत असते, बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना स्पष्टपणे दिसत आहे की प्रियाने स्वतःहून स्वतःच्या खोलीतला स्वतःचा नेकलेस काढला आणि मधुभाऊंच्या खोलीत त्यांच्या बॅगेत आणून ठेवला। जर मधुभाऊंना नेकलेस चोरायचा असता तर त्यांनी आता तुम्हा सगळ्यांसमोर कपाटाची झडती घ्यायची परवानगी का दिली असती, कारण त्यांना माहीतच नव्हतं की हे असं काहीतरी घडलं आहे। पण मला प्रियावरती पूर्वीपासून संशय होताच। या घरात मधुभाऊ राहायला आलेले मुळात तिला आवडलंच नव्हतं, त्यामुळे ती सतत त्यांना त्रास देण्यासाठी काहीतरी कुडबुडी करणार हे मला माहीत होतं, म्हणून मी बारीक लक्षच ठेवून होते तिच्यावरती आणि मला जे वाटलं तेच खरं ठरलं। तर आता अर्जुनसुद्धा म्हणत असतो की तन्वी, तुला हे असं काहीतरी वागताना लाज वगैरे वाटत नाही का गं? काय गरज होती तुला हे सगळं करण्याची? आता मात्र प्रियाकडे बोलण्यासारखं काहीच नसतं, कारण ती पूर्णपणे तोंडावरती पडलेली असते। त्यानंतर आता अर्जुन, सायली, चैतन्य, त्याचबरोबर मधुभाऊ, एक पोलीस इन्स्पेक्टर आणि 2 हवालदार एवढे लोक आश्रमामध्ये आलेले असतात। आता अर्जुन हा मधुभाऊंना विचारत असतो, मधुभाऊ सगळ्यात आधी मला शांतपणे सांगा नेमकं काय काय आणि कसं कसं घडलं होतं। मग मधुभाऊ अर्जुनला पुन्हा सगळी घटना अगदी व्यवस्थित क्रमानुसार सांगत असतात। ते सांगत असतात की इथे साक्षी आली, त्यानंतर मी, विलास आणि साक्षी आम्ही तिघंजणं बोलत होतो। खरं तर साक्षीला माझ्यावरती गोळी झाडायची होती, पण त्या झटापटीच्या नादात तिच्या हातून चुकून विलासला गोळी लागली। आता अर्जुन हा कोण कुठे उभं होतं हे मधुभाऊंना विचारतो। मधुभाऊ सांगतात की मी हा असा पाठमोरा उभा होतो, माझ्यासमोर विलास उभा होता आणि आमच्यामध्ये साक्षी उभी होती। मग अर्जुन अगदी त्याच पद्धतीने हवालदारांना उभं करतो आणि समोर मधुभाऊंना उभं करतो आणि स्वतः ज्या ठिकाणी प्रिया लपली होती त्या ठिकाणी लपतो आणि तिथून काय आणि कसं दिसतंय हे तपासतो। तर त्याच्या लक्षात येतं की त्या ठिकाणाहून काहीच दिसत नाही, गोळी कोणी झाडली ते। त्यानंतर आता अर्जुनला प्रिया साक्षीला कॅफेमध्ये भेटायची ते CCTV फुटेजसुद्धा मिळालेलं असतं, त्यामुळे आता अर्जुनकडे बरेचसे पुरावे गोळा झालेले असतात प्रिया आणि साक्षीच्या विरोधातले। त्यामुळे आता अर्जुन चैतन्याला लगेचच सांगतो की कोर्टाची तारीख मागवून घे, कारण हे पुरावे जर आपण आपल्याकडे ठेवले तर मात्र
प्रियाला जर हे सगळं समजलं तर ती हे पुरावे नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. मग आता लगेचच चैतन्यने कोर्टाची तारीख ही मागून घेतलेली असते. आता ॲडव्होकेट दामिनी वर्सेस ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार दोघंही अगदी एकमेकाच्या समोरासमोर आलेले असतात. तर आता अर्जुन हा सगळ्यात अगोदर कोर्टात हे सिद्ध करतो की फॉरेन्सिक रिपोर्टच्या नुसार ज्या अँगलवरून गोळी झाडलेली आहे त्या अँगलवरचं प्रिया जिथे लपली आहे तिथून काहीच दिसत नाही. कारण ही गोष्ट मी स्वतः तिथे जाऊन खात्री करून बघून आलेलो आहे मिलॉर्ड. जर तरीही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही स्वतः याची खात्री करून घ्यावी. त्यानंतर आता अर्जुन हा म्हणत असतो की आता मला मिस तन्वी सुभेदार यांना कटघऱ्यात बोलवायचं आहे. त्यानंतर आता तन्वी ही कटघऱ्यात आलेली असते. तर लगेचच अर्जुन म्हणत असतो या लग्ना अगोदरच्या मिस प्रिया मधुकर आणि यांचे खरे वडील सापडल्यानंतरच्या मिस तन्वी रविराज किल्लेदार आणि सध्याच्या मिसेस तन्वी अश्विन सुभेदार. तर मिस तन्वी अश्विन सुभेदार, आता मी तुम्हाला जे काही विचारेन त्याची उत्तरं अगदी खरी, थोडक्यात आणि स्पष्ट द्या. त्याबरोबर प्रिया लगेचच म्हणत असते की मी कधीच खोटं बोलत नाही, तुम्हाला जे विचारायचं आहे ते तुम्ही विचारू शकता. अर्जुन म्हणतो खोटं बोलत नाही ही गोष्ट चांगलीच आहे, पण जे विचारेन ते खरं सांगा. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणायला लागते विचारा. आणि मग अर्जुन हा तिला विचारायला लागतो मला सांगा नक्की त्या दिवशी तुम्ही काय बघितलं. त्यावर प्रिया पुन्हा सांगायला लागते की मी हेच पाहिलं होतं की मधुभाऊ हे कशा प्रकारे विलास काकांवरती गोळी झाडत होते. त्यांनी स्वतःहून विलास काकांवर गोळी झाडली आणि त्यांचा जीव घेतला. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो मी याबद्दल नाही विचारत आहे, मला हे सांगा की तुम्ही साक्षी शिखरेला कधीपासून ओळखता. त्यावर प्रिया म्हणते ही कोर्टाची सगळी झंझट सुरू झाली तेव्हापासूनच, ह्या कारवाईमध्येच आम्ही दोघी एकमेकींना पहिल्यांदा भेटलो. त्याबरोबर लगेचच अर्जुन पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड, आता इथे तन्वी किल्लेदार ही खोटं बोलतीये. आता तन्वी खोटं काय बोलतीये हे अर्जुन कोर्टात सांगत असतो. तो म्हणत असतो की आत्ता ही काय म्हणाली की कोर्टात केस सुरू झाल्यानंतर हिची आणि साक्षीची भेट झाली, पण हे स्पष्टपणे ही खोटं बोलते. कारण ह्या दोघींची मैत्री ही आश्रमात राहत असल्यापासूनची आहे. आता यासाठीचे पुरावेसुद्धा मला कोर्टात सादर करायचे आहेत. आणि मग अर्जुन कोर्टामध्ये जज साहेबांकडे ते CCTV फुटेज देतो आणि सांगत असतो की हे CCTV फुटेज त्यावेळेचे आहे ज्यावेळेस प्रिया त्या आश्रमामध्ये राहायची. त्यावेळेससुद्धा प्रिया ही साक्षीला वरचेवर नेहमीच या कॅफेमध्ये भेटायची. मी त्या कॅफेमधले सगळेच CCTV फुटेज ज्यामध्ये प्रिया आणि साक्षी एकमेकीला भेटलेले आहेत ते सगळे गोळा केलेत. त्याच्यावरती तारीख आणि वेळसुद्धा मेन्शन आहे. या दोघी एकमेकीला भेटतात काय, मिठ्या काय मारतात, ही साक्षी ह्या प्रियाला पैसे काय देते, हे सगळं कशासाठी जज साहेब. त्याबरोबर लगेचच आता इकडे मात्र अर्जुन प्रियाकडे येत तिला विचारतो मिस तन्वी आता सांगा तुमचं यावर काही मत आहे का. त्यावर मात्र आता प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता तिचं ततपप होत असतं. तर अर्जुन हा लगेचच म्हणायला लागतो मिलॉर्ड यांच्याकडे उत्तरच नाही आहे, त्यामुळे हे सिद्ध होतं की यांनी जी साक्ष दिली होती ती पूर्णपणे खोटी आहे. आता मला इथे साक्षी शिखरे यांना बोलवायचं आहे. त्याबरोबर लगेचच आता जज साहेब परमिशन ग्रँटेड असं म्हणतात. आता लगेचच अर्जुन साक्षीला कटघऱ्यात बोलवतो आणि त्यानंतर आता तो तिची चौकशी करायला सुरुवात करतो. सो नामवंत बिल्डर म्हणजेच महिपत शिखरे यांची मुलगी साक्षी शिखरे तुम्हाला आत्तापर्यंत पोलीस कस्टडीत ठेवलं होतं, त्यामुळे तिथे किती त्रास असतो हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही खोटं बोलणार नाही, जे काही बोलाल ते खरं बोलाल अशी मला आशा आहे. आता मी प्रश्न विचारायला सुरुवात करतो असं अर्जुन म्हणतो. आता मात्र इकडे साक्षी खूप जास्त घाबरलेली असते, कारण तिला अर्जुनचं प्रश्न विचारण्याचं स्किल माहीत असतं. तिला माहीत असतं की अर्जुन एकच प्रश्न घुमवून फिरवून सारखा गोल फिरवून विचारतो आणि जर आपल्या तोंडून एखादा जरी चुकीचा शब्द बाहेर पडला तर त्याचीच लिंक त्याचीच कडी पकडून अर्जुन पुढे चालत राहतो. त्यामुळे आता लगेचच साक्षी ही म्हणत असते हो विचारा ना तुम्ही. मग अर्जुन तिला विचारतो की तुमची आणि प्रियाची ओळख कधीपासूनची आहे. त्यावर लगेचच ती सांगायला लागते मी आणि प्रिया एकमेकींना खूप आधीपासून ओळखतो. म्हणजेच खरं तर ह्या आश्रम केस सुरू होण्याच्या अगोदरपासून आम्हा दोघींची चांगली मैत्री होती. आम्ही कॅफेमध्ये गार्डनमध्ये बऱ्याच ठिकाणी भेटायचो आणि खरं तर त्या दिवशी प्रियानेच मला आश्रमावर बोलवून घेतलं होतं. कागदपत्र मी तुला शोधून देईन असं ती म्हटली होती, म्हणून खरं तर मी त्या दिवशी आश्रमात गेले होते.
आता असं म्हटल्याबरोबर अर्जुन लगेचच पुन्हा एकदा म्हणतो, पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड. आता इथे प्रिया आणि साक्षी या दोघींच्याही स्टेटमेंट वेगवेगळ्या झालेल्या आहेत. इथे प्रियाचं असं मत आहे की ती या अगोदर कधीच साक्षीला भेटली नव्हती. जेव्हा कोर्टात केस सुरू झाली तेव्हाच ती तिला भेटली. आणि साक्षी शिखरेंचं असं मत आहे की त्या दोघींची मैत्री खूप आधीपासून होती. त्या दोघी एकमेकींना आधीपासून ओळखायच्या. आणि आता पुराव्यांच्या आधारे ही गोष्ट तर सिद्ध होतेच आहे की साक्षी शिखरे यांचं जे काही स्टेटमेंट आहे ते खरं आहे. त्या दोघी एकमेकींना अगदी आधीपासून ओळखायच्या. याचाच अर्थ हा होतो की मिस तन्वी उर्फ प्रिया यांनी जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ते साफ खोटं आहे. आणि खोटं स्टेटमेंट देणं हा सुद्धा कायद्याने एका प्रकारचा गुन्हाच आहे. म्हणजेच त्यांनी खरं तर कोर्टाचाही वेळ वाया घालवलेला आहे आणि केसचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांना पोलीस कस्टडी मिळायला हवी. त्याबरोबर लगेचच जज साहेब हे पोलीस कस्टडी प्रियाला देण्यात यावी असं म्हणून टाकतात. त्यानंतर आता इकडे प्रियाला अटक झालेली असते. तर हे बघून सायलीला आनंद तर होतो, पण ती म्हणत असते की ज्यावेळेस हे सगळं घरात सगळ्यांना कळेल ते मात्र आपल्यासाठी खूपच जास्त अवघड होऊन जाणार आहे. आता आपण घरच्यांना काय उत्तर द्यायची. त्यावर अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली, घरातल्यांना समजावणं आपल्याला अवघड जाईल. त्यांचे टँड्रम आपल्याला थोडे दिवस सहन करावे लागतील. पण प्रिया ही खूप हट्टी जिद्दी मुलगी आहे. पोलीस स्टेशनमध्ये सेलमध्ये राहणं तिच्यासाठी सोपं नाही आहे. तिथे खूप विचित्र पद्धतीची लोकं असतात. तिथे तिला ना वेळेवर प्रॉपर स्लीप मिळणार, ना प्रॉपर लंच, डिनर, ब्रेकफास्ट, तिला काहीच नाही मिळणार. आणि आता रविराज काकाच्या घरी राहिल्यानंतर, आपल्या घरी राहिल्यानंतर तिचे खूप चोचले झालेले आहेत. त्यामुळे आता तिला आळशीपणाची सवय झाली आहे. त्यामुळे तिला एकदा का पोलीस कस्टडीत नेऊन ठेवली आणि पोलिसांनी थोडाफार त्रास दिला ना की बरोबर आपोआप ती सगळं खरं बोलून टाकेल. त्याबरोबर सायली म्हणत असते, पोपटासारखी खरं बोलेल. म्हणजे बरं झालं तुम्ही म्हणताय तसंच घडू देत आणि सगळं काही व्यवस्थित होऊ देत. प्रिया खरं बोलून टाकू देत एकदाचं आणि ही केस संपून जाऊ देत. त्यावर अर्जुन म्हणत असतो, आता तुम्ही त्या गोष्टीची काळजीच करू नका. आता एकदा तिला पोलीस कस्टडी मिळाली आहे, त्यामुळे आता पोलीस हे तिला खूप प्रश्न विचारतील आणि त्रास देतील. पण आता मात्र इथे आपल्याला घरच्यांना सांभाळून घ्यावं लागेल, कारण प्रियाला म्हणजेच त्यांच्या लाडक्या तन्वीला अटक झाली आहे. त्यामुळे ते सगळेच आपल्यावरती नाराज असणार आहेत. तुम्हाला मनाची घट्ट तयारी ठेवावी लागेल. घरचे तुम्हाला आता काहीही बोलतील. सायली म्हणत असते, मधुभाऊंसाठी मी काही सहन करायला तयार आहे. तर अर्जुन तिला सांगतो की आता पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस तन्वी राहील त्यावेळेस रिकामं डोकं हे भूताचं घर ही म्हण तुम्ही ऐकले असेल. त्यामुळे आता तिच्या डोक्यात असेच प्रश्न येत जातील की साक्षी आणि महिपतने मिळून मला फसवलं, त्या दोघांनी फक्त माझा वापर करून घेतला आणि मग साक्षीला अटकवण्याच्या नादात ती खरी साक्ष देईल की साक्षीनेच विलासचा खून केला आणि मधुभाऊ इझिली सुटून जातील, आपल्याला काहीच करावं लागणार नाही. आता हे सगळं ऐकून सायलीला खूप जास्त बरं वाटलेलं असतं. त्यानंतर आता ते दोघंही घरी आलेले असतात. तर आता घरच्यांना ही गोष्ट माहीत झालेली असते की तन्वीला म्हणजेच प्रियाला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यामुळे आता घरचे सगळेच जण सायली आणि अर्जुनवरती नाराज असतात. कोणीही त्यांच्याशी बोलत नसतं, त्यांना घरातही कोणी घेत नसतं. उलट पूर्णाजी तर त्यांना तिथे दारातच थांबा, तुम्हाला या घरात येण्याची परवानगी नाही, तुम्ही या घरात राहण्याच्या लायकच नाही, घरातल्याच माणसांना फसवता, जेलमध्ये घालवता, असं सगळं म्हणत असतात. त्याबरोबर आता सायली म्हणत असते, पूर्णाजी अहो आमचं एकदा ऐकून तरी घ्या. त्यावर पूर्णाजी म्हणते, बास तू तर काही बोलूच नको, तू घरात आलीस आणि माझ्या घराचं वाटोळं झालं. त्यावर अर्जुन म्हणतो, पूर्णाजी एक मिनटं थांब, एकदा मिसेस सायली काय सांगतायत ते ऐकून तरी घे. बरं त्यांचं नाही ऐकायचं तर किमान माझं तरी ऐकून घे. अश्विन म्हणत असतो, दादा तू तर काही बोलूच नकोस, तू तुझ्या बायकोच्या प्रेमात पूर्णपणे आंधळा झालायस. त्यावर अर्जुन म्हणतो, मी नाही माझ्या बायकोच्या प्रेमात आंधळा झालेलो, तू तुझ्या बायकोच्या प्रेमात इतका आंधळा झालायस की तुला तिचा खोटारडेपणासुद्धा आता दिसेनासा झाला आहे. अर्जुन असं सांगत असतो की तू एक डॉक्टर आहेस ना अश्विन, तुला चांगली खऱ्या खोट्याची समज आहे, बरं वाईट कळतं तुला, लोकांबद्दल चांगला विचार करतोस तू. मग एक गोष्ट मला सांग, प्रियाला खोटं स्टेटमेंट देण्याची काय गरज होती? तन्वी खोटं का बोलली की मधुभाऊंनी विलासचा खून केला आहे?
बरं चल, साक्षीने तिला घाबरवलं असेल, धमकावलं असेल म्हणून कदाचित ती खोटं बोललीही असेल, पण त्यानंतर ती रविराज काकाकडे राहायला निघून गेली. रविराज काका तर एवढा मोठा वकील आहे, तिने त्याला का नाही खरं सांगितलं? जर तिने त्याच्याशी खरं बोलली असती तरीसुद्धा तिच्याकडे बाहेर पडण्यासाठी मार्ग होतेच. रविराज काकाने तिच्या केसालाही धक्का लागू दिला नसता. बरं तेही सोड, ती आपल्या घरी लग्न करून आली, तुझी बायको होती ती तुझ्याशी एकदा खरं का नाही बोलली? मी तुझा भाऊ आहे, मी एवढा मोठा लॉयर आहे, तू माझ्याशी बोलला असतास किंवा ती जरी स्वतःहून येऊन माझ्याशी बोलली असती तर मी तिचं ऐकून घेतलं नसतं? बरं ते सगळं जाऊ देत, मला सांग, साक्षी शिखरेची आणि तिची दोघींची जुनी मैत्री आहे. त्या दोघीजणी एकमेकीला पूर्वीपासून ओळखत होत्या. ही गोष्टसुद्धा तिने कोर्टामध्ये का आधीच नाही सांगितली? ज्यावेळेस मी तिच्यासमोर पुरावे सिद्ध केले त्यावेळेस तिच्याकडे बोलायला जेव्हा काहीच उरलं नाही त्यावेळेस ती गप्प राहिली, पण तेव्हासुद्धा तिने हे कबूल नाही केलं की हो, मी साक्षी शिखरेला ओळखत होते. सांग ना, हे सगळं कशासाठी? त्याबरोबर मात्र आता अश्विनकडे सुद्धा काही उत्तर नसतात. तर आता पूर्णाजी म्हणत असते, ते काहीही असलं तरी आज तुम्ही आपल्या घराण्याची इज्जत चव्हाट्यावर आणली आहे. घरातल्या गोष्टी बाहेर आणण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. त्यावर आता लगेचच अर्जुन म्हणत असतो, पूर्णाजी, ही घरातली गोष्ट आता राहिलेलीच नाही आहे, ही माझ्या कामाचा भाग झालेली आहे आणि प्रिया ही फक्त ह्या घरची सून नाही तर माझ्या केसमधली एक क्राईम सस्पेक्टसुद्धा आहे. त्यामुळे मी जे केलं तो माझ्या कामाचा भाग होता. मी मुद्दाम आपल्या घरातल्यांना त्रास व्हावा किंवा मुद्दाम मी प्रियाचं नाव घेतलेलं नाही आहे. तुम्ही उगाचच्या उगाच या गोष्टीचा फक्त बाऊ करताय. जर तन्वीने काही केलेलं नसेल तर ती सुखरूपपणे या केसच्या बाहेर पडून जाईल, पण जर तिने काही केलेलं असेल तरच ती अडकेल. तुम्ही उगाचच्या उगाच एवढं टेन्शन घेऊ नका. तुम्ही मला पूर्वीपासून ओळखता. जर एखादी व्यक्ती ही निर्दोष असेल तर मी कधीच तिला शिक्षा होऊ देत नाही आणि त्यासाठीच माझी एवढी धडपड सुरू आहे. मग माझ्यावर विश्वास ठेवा. जर तन्वीने काहीच केलं नसेल तर मी तिला कोणत्याही प्रकारची शिक्षा होऊ देणार नाही. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली सरळ घरात येतात आणि वरती त्यांच्या रूममध्ये निघून जातात. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण पाहणं हे रंजक ठरणार आहे की आता काय पुढे घडणार. प्रिया हे सगळं खरं कबूल करणार का की नाही? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. मित्रांनो, तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. त्याच्यामुळेच आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी मोटिवेशन त्याचबरोबर ऊर्जा मिळत असते. तसेच आता प्रियाच्या खोटारडेपणाचा हळूहळू सगळ्यांच्या समोर पर्दाफाश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता लवकरात लवकर हेही सत्य सगळ्यांच्या समोर यायला हवं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे तर सायली ही खरी तन्वी आहे. म्हणजे एकदा का कोर्टात अर्जुनने हे सिद्ध केलं की प्रियाने खोटी साक्षी दिली होती, त्याचबरोबर प्रिया तन्वी नाही आहे हे सुद्धा कळलं, तर सगळ्यात चहूबाजूने प्रिया ही खोटारडी आहे हे सगळ्यांच्या समोर येईल आणि मग मात्र प्रियाचं जगणं खूप मुश्किल होईल. कारण मग ना साक्षी शिखरे तिची साथ देणार, ना महिपत शिखरे, ना नागराज किंवा ना अश्विन. मग मात्र आता प्रिया काय करणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करून ठेवा. मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत